दिवस आहे आणि जी ओबीसी समाजाची जी मागणी आहे की जे 10% आरक्षण दुसऱ्यांना दिलं जाते, ऑलरेडी SC-BCचं आरक्षण त्यांना दिलेलं आहे किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड साठी जे आरक्षण दिलं जातं तेही दिलेलं आहे, तेही मिळत आहे. तरीही ओबीसीच्या गटामधून त्यांना जे वेगळं एकाच जातीसाठी जे आरक्षण हवं आहे त्याने पूर्ण ओबीसी समाजाला माझ्या मते त्यांचं नुकसान होत आहे. तरी पक्ष हे सरकारने याची दखल घ्यावी. ज्या पद्धतीने मराठवाड्यात खास करून जाती वातावरण तयार झालेलं आहे, यासाठी लोकांना काय आव्हान करणार? समाजामध्ये जाती तेढ निर्माण झाल्याने अनेक घटना घडल्या देखील आहेत आणि या आरक्षणाच्या आंदोलनामुळे मन सुद्धा दुभंगली गेली आहे. मला वाटते असं अंतर पडले जाती जातीमध्ये अंतर पडलेलं आहे, पण ओबीसीचा जर विचार केला तर ओबीसी मध्ये जवळजवळ 350 जाती आहेत आणि त्या जातींना मिळणारं जे आरक्षण आहे ते फक्त एका जातीला देणं हे कितपत योग्य आहे याचा विचार मला असं वाटतंय की सरकारने करावा आणि तर हे ते सुटले जातील. हा जो तिढा पडलेला आहे तो सुटेल. गृहिणी म्हणून आज 7वा दिवस आहे तुमच्या पतीच्या उपोषणाचा. खूप भावनिक होत असते कुटुंब म्हणजे. पण शनी या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या काय भावना? या ठिकाणी आता आल्यावर आम्हाला म्हणजे घरी जरी होतो तरी आम्हाला तब्येतीची काळजीच होती आणि आत्ता 7वा दिवस असल्यामुळे जास्त काळजी आहे आणि घरातील इतरही व्यक्ती, मुलं, त्यांचे आई वडील, माझे घरचे हे सगळेच काळजीमध्ये पडलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.